हाय नमस्ते. माझ्या मी अँड माय पीसफुल प्लेस या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. मी गृहिणी असल्यामुळे मला तर सुट्टी नसते, पण आज सर्व कामं निवांत करते. कुणाचीच घाई नसते, वेळेचं बंधन नसतं, म्हणून आज थोडं उशिराच उठले. सर्व आवरून सर्वांसाठी छान चहा पोहेचा नाश्ता केला. दुपारचं जेवण पण सिंपलच करायचं होतं. आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज डीमार्टला जरा जास्तच गर्दी असते. आणि मधल्या दिवसात जायचं म्हटलं तर निघायला वेळ नसतो. मुलांची शाळा, ट्युशन, अभ्यास यातच दिवस निघून जातो. बाकी गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. म्हणून म्हटलं आज चला थोडं निवांत जाऊन येऊ. राहिलेली कामं मी पटापट आवरून घेतली आणि तयारी केली. आणि डीमार्टसाठी निघालो. आज डीमार्टला खूप जास्त गर्दी होती. हा माझा छोटा मुलगा डीमार्टला गेलं की आधी त्याला ट्रॉलीत बसायचं असतं. स्कूलच्या सर्वच वस्तूंचं छान कलेक्शन आलेलं होतं, पण मला रेट थोडे जास्तच वाटले. हँडबॅग्स पण खूप सुंदर सुंदर होते. स्कूल बॅग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सचं बरेच कलेक्शन यावेळेस अवेलेबल होतं. फुटवेअर तर खूपच जास्त व्हेरायटीजमध्ये यावेळेस अवेलेबल होते. आज टॉवेल्सचं पण खूप छान कलेक्शन होतं आणि रेट पण कमी होते. त्याच टॉवेलचे रेट दिवाळीमध्ये जास्त असतात. मला काही प्लॅस्टिकचे मोठे बॉक्स घ्यायचे होते, पण तिथे स्टॉकमध्येच नव्हते. सोप डिस्पेन्सरच्या बॉटल्स तर खूप छान छान डिझाईनमध्ये अवेलेबल होते आणि रेट पण रिझनेबल होते. भांड्यांचं कलेक्शन पण खूप छान असतं, पण मी आतापर्यंत डीमार्टमधून भांडी घेतली नाही. भांडी मी शक्यतो लोकल शॉपमधूनच घेते. आणि मग्समध्ये तर खूपच जास्त व्हेरायटीज होत्या. खूप सुंदर सुंदर मग्स आलेले होते यावेळेस. माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे मी घेतली नाही. ही आमच्या अकोल्यातल्या डीमार्टमधली गर्दी. आमची शॉपिंग झाली आणि आम्ही बाहेर आलो. मुलांनी पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम एन्जॉय केली. चला तर असा होता माझा आजचा दिवस. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.